हाय, गुड मॉर्निंग. कसे आहेत सर्व? आणि वेलकम टू मिनी ब्लॉग. तर ब्लॉगच्या सुरुवातीलाच तुम्ही बघत असताल की तो बाळ रडतो आहे आणि तो बाळ काय रडतो आहे, तो कसं शांत झालं ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी कळेलच. तर सकाळ सकाळ मी गरम पाणीमध्ये थोडीशी सोप टाकून घेते, कारण सोपेमुळे मेटाबॉलिझम आणि फॅट बर्न होतं. त्याचबरोबर हे मी डेली पाणी पिते, कारण ह्याच्यामुळे मला फ्रेश फील होतं. आज काहीतरी हेल्दी खावं म्हणून मी काल रात्रीच चणा भिजत घातला होता. तर चण्यामध्ये फक्त मीठ टाकून त्याला मिक्स करून घेतलं आणि नाश्ता केला. नाश्ता केल्यावर आठवलं की स्वयंपाक तर काय आयता येणार नाही, तो आपल्यालाच करावं लागेल. आम्ही पटकन आवरून सगळं स्वयंपाकाची तयारी केली. आज स्वयंपाकामध्ये जास्त काही नसून फक्त लाल बटाटा करायचं ठरलं. लाल बटाटा आणि चपात्याची भाजी. मी रूममध्ये आणि बॅचलर असल्यामुळे मला रूममेट्स पण आहेत आणि रूममेट्सने पटकन चपातीचं पीठ घेतलं आणि मी पटकन भाजी करायला घेतली. कांदा, टमॅटो, मिरची, कोथिंबीर आणि बटाटा सगळं कापून कढई ठेवली. तर कढई गरम झाल्यास तेल वगैरे टाकलं, जिरे मोहरीची फोडणी दिली, कापलेला कांदा, टमॅटो, मिरची आणि लसूण सगळं एकत्र मिक्स केलं. का तर टाईम होत होता म्हणून मोठा गॅस करून फुल गॅसवर शिजवलं. पण भाजी काही शिजतच नव्हती. पटापटा आवरायचं म्हणलं तरी पण होतंच. दररोज ऑफिसला उशीर होतो, मग मला तिथे ओरडतात पण. पण आता रोजचंच मरण त्याला कोण रडं असं म्हणून मी विषय सोडून देते. मग कापलेले आपण बटाटे त्याच्यामध्ये सगळे मसाले मिक्स करून ते पटापटा हलवून त्याच्यामध्ये थोडं पाणी मिक्स केलं आणि वर कोथिंबीरेचा असा तडका मारून त्याला झाकून ठेवलं आणि पूर्ण असं गॅस पुसला. काहीतरी झालं तरी मी गॅस हा टेम्पररी परमनंट पुसते म्हणजे पुसतेच. आणि अशी झाली आपली भाजी. पटकन आवरून चपाती पण करून घेतली. रूममेटनं पटापटा चपात्या लाटल्या आणि मी त्या भाजून घेतल्या आणि निघाले ऑफिससाठी. ऑफिसला निघाले आणि बस लवकर आली, त्यामुळे मला जरा घाईगडबडच करावं लागली. कारण जर ही बस गेली तर मला त्यानंतर बसच नसते, कारण मी अशा एरियामध्ये राहते की जिथं मला ट्रॅव्हलिंगच्या जरा सुविधा नाही आहेत. आणि हे राहिलं ते बाळ. त्या बाळाला फोन दिला आणि ते बाळ लगेच शांत झालं. असं मी ऑफिसहून आले लवकर, येताना दही आणलं, जेवण केलं. आजचा असा होता माझा दिवस. बाय बाय.